हॅलो लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपण जे प्रयत्न करत होतो, आपण जो आरटीआय टाकलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये जो 17वा आणि 18वा हप्ता लाडक्या बहिणींना भेटलेला नाहीये, सोबतच लाडक्या बहिणींची ई-केवायसी कंप्लीट झालेली नाहीये. अशा बहिणींनी जे आंदोलन केलेलं होतं, त्याच्या संदर्भातली मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्या आंदोलनामुळे आणि मी टाकलेल्या आरटीआयमुळे आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींनो खुशखबर तुम्हाला देणार आहे आणि तुमच्यासाठी लढलो आणि लाडक्या बहिणींनो त्या यशाला हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे हे यश आणि या यशाच्या माध्यमातून आपला जो लाभ आहे, जो 17वा हप्ता, 18वा हप्ता, आता येणारा जो जानेवारीचा हप्ता आहे, सगळं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा प्रत्येक बहिणीला अंतःकरणातून धन्यवाद म्हणतो, की तुम्ही इतकं या व्हिडिओला प्रेम दिलं, या व्हिडिओला इतक्या बहिणींपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी अंतःकरणातून आभारी आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तुमच्यासाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर घेऊन आलाय. चला तर लाडक्या बहिणींनो, सगळंच तुम्हाला सविस्तर नक्की काय झालंय, नक्की सरकार काय करत आहे, सगळं सांगतोय बघा. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करूनही पैसे आले नाही, कुठे अर्ज करता येईल? बघा, सुरू झालेलं आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन केल्यात, महाराष्ट्रामध्ये सरकारला जागं केलाय, याच पद्धतीने आरटीआयच्या माध्यमातून मी सुद्धा सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला येणारे जे पुढचे हप्ते आहेत, 100% येणार म्हणजे येणार. कारण लाडक्या बहिणींनो, आता आपण मैदानामध्ये उतरलेलो आहे. बघा, आजची तारीख जर तुम्ही बघितली असेल, लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 19 आणि ही जी न्यूज आहे 18 जानेवारीची म्हणजे कालची न्यूज आहे. सगळंच तुम्हाला दाखवतो. राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे दिल्या जाणाऱ्या हप्त्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि पुढे बघा. राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे दिल्या जाणाऱ्या हप्त्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ई-केवायसी करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सर्व नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं लाडक्या बहिणींनो. तुमच्यामुळे शक्य झालंय कारण की तुम्ही इतका सपोर्ट केला. हा व्हिडिओ सुद्धा सरकारच्या जवळ पोहोचलाय आणि त्याच्या माध्यमातूनच असे निर्णय घेण्यात आले आहेत. तुमचे लाभ बंद का झाले होते? कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींनी ई-केवायसी चुकवलेली होती, त्यांचा लाभ बंद झाला आणि डिसेंबर महिन्यापासून ज्या बहिणींनी ई-केवायसीच केली नाही, त्या बहिणींचा लाभ डिसेंबर महिन्याचा बंद झाला. ज्या बहिणींनी ई-केवायसी केली त्यांचा लाभ सुरू होता आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो, की लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर काय करून घ्या, ई-केवायसी करून घ्या. काही बहिणींनी ऐकलं, काही बहिणींनी ऐकलंच नाही. आलं इथपर्यंत लक्षात? त्यानंतर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करून त्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत राज्यभरातील लाखो महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण देखील केली. मात्र त्यानंतरही अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 नियमित हप्ता जमा न झालेल्या तक्रारी केल्या जात होत्या आणि हे करायलाच पाहिजे. तुमचे पैसे आहे आणि ते तुम्हाला भेटलेच पाहिजे. काही महिलांना नियमित अनुदान मिळत असताना अनेक महिलांना मात्र अद्याप नियमित हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, इथे एक इश्यू होणार आहे. कोणता इश्यू? की जर तुम्हाला 17वा आणि 18वा हप्ता वापस भेटणार नाही. नाही म्हणजे नाही. तुमचा हे जे सगळे प्रोसिजर क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ भेटेल, पण तुम्हाला या महिन्यांचे पैसे भेटणार नाही. याच्यासाठी तर आपण सरकारचा गळा पकडणार आहोत, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा लाडक्या बहिणींनो, कारण की तुम्ही सपोर्ट जर केला, तर आपण काहीही करू शकतो. मी एकटा कितीही प्रयत्न करत राहिलो, आरटीआय कितीही टाकले तरी होणार नाही. पण तुमचा जर सपोर्ट असला ना 100% होईल. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोठा फटका बसत आहे. ई-केवायसी करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे, तांत्रिक अडचणी, आधार कार्ड, बँक खाते, लिंकिंग अपूर्ण असते, तसेच अर्जात चुकून चुकीची माहिती देण्यात किंवा भरण्यात आली. काही कारणांमुळे अनेक महिलांची अनुदान रखडलेले आहेत. कारण काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ही जी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली होती म्हणून त्यांचा लाभ बंद झाला होता. बघा, त्रुटी दूर झाल्यानंतरच अनुदान मिळणार आहे. म्हणजे काय? याच्यासाठी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पदावर म्हणजे पुन्हा ई-केवायसी पोर्टल सुरू होतील आणि त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींची ई-केवायसी झाली आहे, त्यांना ई-केवायसी करायची आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली आहे, त्यांची सुद्धा ई-केवायसी योग्य पद्धतीने होईल. काही महिलांनी ई-केवायसी करताना बरोबर, अनावधानाने चुकीचे उत्तरे दिल्याचे अनुदानात थांबवण्यात आले. याचे उदाहरणही दिसून येत आहे. हप्ता वेळेवर जमा न झाल्याने लक्षात येतच महिलांनी महिला व बाल विकास आणि बाल कल्याण विभाग या ठिकाणी धावा घेतल्या. तहसील कार्यालयाचे तसेच संबंधित शासकीय कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट आणि समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने महिलांच्या जीवनाची घालमोल वाढली आहे. 100% महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि हे सगळं या ढोंगी, बोगस, नालायक सरकारमुळे झालेलं आहे. फक्त निवडणुकीसाठी त्यांना काय पाहिजे? लाडक्या बहिणींचे मतं पाहिजे. म्हणून निवडणुकीच्या अगोदर दर बहिणीला, प्रत्येक बहिणीला ₹3000 भेटतो, असे त्यांनी पोस्टर छापले आणि दिले ₹1500. हे सरकार म्हणजे सर्वात ढोंगी, बोगस सरकार आहे आणि लाडक्या बहिणींनो, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी आहे. या जिल्हा निवडणुकीमध्ये तुम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे तुमची ताकद काय. सर्व अटी पूर्ण करूनही जर अनुदान मिळत नसेल, तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? हेच मी अनेक महिन्यांपासून बोलत आहोत. या बहिणींनी काय करावं?
ज्या बहिणींचा लाभ जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला, ज्या बहिणींचा लाभ नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाला, ज्या बहिणींची जी आर्थिक स्थिती नसतानाही त्यांना काहीही भेटलं नाही, पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. सरकार बोगस आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे बघा. खुश खबर आहे. की प्रयत्न सुरू झाले. आपल्या प्रयत्नांना काय वाचा फुटलेली आहे आणि एक अंकुर निघालाय आणि या अंकुराचं आता झाडामध्ये रूपांतर करणार म्हणजे करणार आहो लाडक्या बहिणींनो. ही केवायसी त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो. हाच प्रयत्न आपण करतोय, की या सगळ्या त्रुटी झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार, त्याच्यासाठीच लढतोय लाडक्या बहिणींनो आपण. आणि याच्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. महाराष्ट्रातला कोणताच युट्यूबर हे करत नाहीये. कोणताच नाही. तुम्ही कुठे बघा, हा हप्ता येणार आहे, तो हप्ता येणार आहे, असं होणार आहे, तसं. पण आर फाईल करणारा महाराष्ट्रातला एकमेव भाऊ आहे लाडक्या बहिणींनो. आणि सोबतच तुम्ही सुद्धा जो सपोर्ट दिलेला आहे आंदोलन करून, सोबतच तुम्ही ज्या कमेंट करत आहात, की तुम्हाला हप्ता भेटलेला आहे की नाही, त्या कमेंट सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना भेटलाय त्यांनी सुद्धा कमेंट करा. कारण की आता जानेवारीपासून काय होणार आहे माहिती आहे का? ज्या बहिणींनी ई केवायसी केली त्यांची पडताळणी होईल आणि त्यांचा सुद्धा लाभ आता बंद करण्यात येणार आहे. म्हणून नक्की बघा. अशा पद्धतीचा आपला आरटीआय होता. बरोबर? आरटीआय होता. सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर ठेवली आहे. ट्रान्सपरंट आहे सगळं, सगळं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्यापैकी कोणी कोणाला शिकायचं असेल, तर हा माझा माझा ॲप आहे जी के अकॅडमी. इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे पॉलिटिकल सायन्सच्या तुम्ही बॅच घेऊ शकता. त्यानंतर लाडकी बहीण योजना, जो 17वा हप्ता आणि 18वा हप्ता, हा सुद्धा सरकारने लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट करावा. आणि 19वा हप्ता हा पहिल्या वीकमध्ये म्हणजे फेब महिन्याच्या ऑलमोस्ट समजून घ्या फर्स्ट वीक ऑफ फेबमध्ये तुम्हाला देण्यात येईल. अशी खुशखबर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपण जे आंदोलन सुरू केलेलं होतं, आपण जे लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू केलेलं होतं, त्याच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार. आपल्या आरटीआयला सुद्धा यश आलेलं आहे. यासाठी लाडक्या बहिणींनो, मी तुमचा अंतःकरणातून आभारी आहे, की आपण सुरू केलेल्या चळवळीमध्ये आपल्याला यश प्राप्त झालं आहे आणि या यशाचं श्रेय फक्त तुम्हालाच जाणार आहे. आणि तुमचे जे सगळे पैसे आता तुम्हाला लवकरात लवकर भेटतील, हीच अपेक्षा मी या सरकारकडनं करतो. आणि या सरकारला एवढंच सांगतो, की जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहे, तर आमच्या बहिणींना कमी लेखू नका. जर तुम्ही या बहिणींना कमी लेखलं, तर तुमचा निस्तनाबूत होणार आहे म्हणजे आहे. तुम्ही संपणार आहे म्हणजे आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता फक्त आणि फक्त वोट कोणाला द्यायचा आहे माहिती आहे तुम्हाला. बरोबर? बरोबर वोट द्या. तुमच्या मताची किंमत आहे. कारण सरकारने तुमच्याकडनं चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून तुमच्याकडनं मतं घेतली, पण तुमचा लाभ बंद केलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता थांबू नका. आता योग्य पद्धतीने करा. आता लाडक्या बहिणींनो, मी इथे थांबतो आणि तुम्हाला सांगतो, की लगेच आपण जी इन्फॉर्मेशन आली ती तुम्हाला काही दिवसांमध्ये येतील आणि ती तुम्हाला पारदर्शकपणे मी तुम्हाला दाखवून देईल. थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचा.